नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेले आहे. त्या कथेचे नाव आहे दयाळू सोमू. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मग आता आपण सुरू करूया. कोणे एकेकाळची गोष्ट आहे. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला 4 मुले होती. त्या मुलांमधील सगळ्यात धाकटा दिव्यांग होता. बाकीचे 3 भाऊ त्याची घृणा करायचे. त्याचा जन्म झाल्यावर त्या मुलाच्या आईचा मृत्यू झाला. या कारणामुळे उरलेले 3 भाऊ त्यांचा तिरस्कार करायचे. परंतु तो दयाळू होता. दुसऱ्यांची सेवा करणे, प्राण्यांवर प्रेम करणे त्याला आवडायचे. सगळे गाव त्याला इमानदार सोमू म्हणून ओळखायचे. एकदा गावात दुष्काळ पडला. लोकांना अन्न पाण्यावाचून राहणे अशक्य झाले. शेतकऱ्याने आपल्या 4ही मुलांना बोलवले आणि तो म्हणाला, मुलांनो, येथे दुष्काळ पडला आहे. तुम्ही दुसऱ्या शहरात जा, मेहनत करा, कष्ट करा. दुष्काळ संपला की परत या. मी माझे पोट येथे कसेही भरेन. तुम्ही जा. मला हालचाल करणे अवघड झाले आहे, त्यामुळे मी तुमच्याबरोबर येणार नाही. 3घेही तत्काळ तयार झाले. सोमू मात्र शहरात जायला तयार झाला नाही. तो म्हणाला, मी वडिलांना अशा अवस्थेत सोडून जाऊ शकत नाही. वडील म्हणाले, मुला, असा वेडेपणा करू नको. मी म्हातारा झालो आहे. माझे आता शेवटचे काही दिवस राहिले आहेत. तू भावंडांबरोबर निघून जा. माझ्याबरोबर राहिलास तर भुकेने मरून जाशील. शेतकऱ्यांनी मुलाला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. मुलाने ऐकले नाही. 3घे स्वार्थी होते. त्यांनी शहराचा रस्ता धरला. शेतकऱ्याने 4थ्या मुलाला शपथ घातली. त्याच्या नाईलाज झाला. तोही 3घांबरोबर निघाला. प्रवासात 3घे पुढे आणि सोमू मागे अशी अवस्था होती. 3घांनी विचार केला की याला बरोबर नेणे म्हणजे अडचणीच अडचणी. त्यापेक्षा याला जंगलात सोडून देऊयात. याला सोडले की नदी ओलांडून पलीकडे जाऊ, अन्यथा 4था भाऊ आयुष्यभर ओझे बनणार. हा विचार येताच 3घेही भाऊ जंगलातून तरातरा चालू लागले. सोमू मागे पडला. 3घे झपाझप पुढे गेले. 3घेही त्याच्या नजरेआड झाले. आता जंगलात सोमू एकटाच होता. तो रडू लागला. तो पळूही शकत नव्हता. त्याला भीती वाटत होती की कदाचित एखादा प्राणी आपल्याला खाणार तर नाही ना. अंधार वाढतच गेला. आपण वडिलांशेजारीच थांबलो असतो तर खूप बरे झाले असते, असे त्याला वाटू लागले. एका झाडाखाली बसून तो नशिबाला दोष देऊ लागला. असे करता करता त्याला झोप लागली. सोमू सरळ स्वभावाचा असल्याने त्याने भावांना दोष दिला नाही. ज्या झाडाखाली तो झोपला होता त्या झाडावर एक परी राहत होती. तिला सोमूची अवस्था पाहून वाईट वाटले. ती झाडावरून उतरून खाली आली. तिने जादूची छडी सोमूच्या शरीरावर फिरवली. थोड्याच वेळात सोमूचे व्यंग दूर झाले. तो एकदम सशक्त झाला. परीच्या मनात आले की आता याची परीक्षा घ्यावी. याचे शरीर सुदृढ झाले, परंतु याचे मन सुदृढ झाले का ते बघावे. परीने क्षणार्धात एका जख्खड म्हातारीचे रूप घेतले. एखाद्यात सोमू जागा झाला. तेवढ्यातच सोमू जागा झाला. सोमू एकदम उठून स्वतःचे कपडे झटकू लागला. क्षणार्धात त्याला विलक्षण धक्का बसला. त्याचा विश्वासच बसेना. आपले पाय चांगले झालेले बघून शब्दच फुटेना. त्याचा विश्वासच बसेना की आपण पूर्ण बरे झालो आहोत. त्याचे मन वर करून बघितले. वरती कोणीच नव्हते. इकडे तिकडे पाहिले तर एका दगडावर आजीबाई बसलेल्या दिसल्या. त्या परीने आजीबाईचे रूप धारण केलेले होते. सोमू तत्काळ त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, आजीबाई, येथून कोणी वैद्यराज तुम्हाला जाताना दिसले का? का बरं, तू आजारी आहेस का? आजीबाईंनी विचारले. म्हणजे त्या परीने विचारले. नाही नाही, मी आजारी नाही. बरं, मला सांगा की परमेश्वर येथून गेला का? सोमूने विचारले. अरे, मला काय विचारतोस? मला सांग, तू वेडा आहेस का? आजीने मुद्दामच वाकडा तिकडा प्रश्न विचारला. त्या परीने त्याला प्रश्न विचारला. अहो आजीबाई, मी दिव्यांग होतो. मी जन्मदाच कमतरता असलेला माणूस होतो, परंतु कोणीतरी दयाळू माणसाने मला बरे केले. मी त्याला धन्यवाद देऊ इच्छितो. अरे, धन्यवादाची गोष्ट सोड.
कोणीतरी तुला बरे केले, निघ आता, आजी म्हणाल्या. म्हणजे त्या परी सोमूला म्हणाल्या. नाही आजी, नाही. जोपर्यंत मी मला बरे करणाऱ्या व्यक्तीला धन्यवाद देत नाही, तोपर्यंत मला बरे वाटणार नाही, असे सोमू म्हणाला. असं आहे का? ऐक तर, तुला मीच नवजीवन दिलं, परीने सांगितले. मला औषधांची भरपूर माहिती आहे, आजी म्हणाल्या. हे ऐकताच सोमूने आजीबाईंना साष्टांग दंडवत घातले. आजीचे पाय धरले आणि म्हणाला, मी तुमचे उपकार कधीही विसरू शकणार नाही, असे सोमू म्हणाला. तुम्ही या वयात जंगलात कोठे फिरता? मी तुमची सेवा करू शकत नसेल तर माझे जीवन व्यर्थ आहे. चला, तुम्हाला कोठे जायचे आहे? कोठे जायचे आहे? इकडे तुमचं गाठोडे द्या माझ्याकडे, मी उचलतो. चला, कोठे जायचे आहे? असे सोमू म्हणाला. सोमू गाठोडे उचलायला वाकला आणि उभा राहिला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. आजीच्या जागेवर एक परी उभी होती. आजीच्या जागेवर एक परी उभी होती. सोमूचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. परी हसतच उभी होती. तिचे केस सोनेरी होते, डोळे निळे, मखमली कपडे, हातात सोन्याची जादूची छडी आणि गळ्यात मोत्यांच्या माळा. अशा अवस्थेत परी होती. सोमू दंग झाला. सोमू परीच्या पाया पडला. परी सोमूच्या प्रामाणिकपणावर खुश होती. ती म्हणाली, मी परीची राणी आहे. जखड म्हातारी बनून मी तुझी परीक्षा घेतली. या परीक्षेत तू उत्तीर्ण झालास. मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. माग, तुला काय मागायचे आहे ते माग, अशी परी सोमूला म्हणाली. परी राणी, माझ्या गावात दुष्काळ पडला आहे. येथे लहान मुले, वृद्ध माणसे, तरणी बाळ, पोरे भुकेने व्याकुळ झाली आहेत. तुम्ही त्या लोकांना मदत होईल असे काहीतरी कार्य करा. मी दुष्काळग्रस्त लोकांना मदत करू शकेन असे काहीतरी करा, सोमू म्हणाला. परी म्हणाली, ठीक आहे, मी तुला एक झोळी देते. या झोळीत तू मागशील ते तुला मिळेल. धन्यवाद, सोमू म्हणाला. परंतु माझी एक अट आहे सोमू. कोणाचेही अहित चिंतायचे नाही. कोणाचेही कधी वाईट सोचू नये. तशी कृती करायची नाही, अन्यथा या झोळीचा प्रभाव संपेल. असे म्हणून परी अंतर्धान झाली. सोमूच्या डोळ्यात पाणी आले. ते आनंदाचे अश्रू होते. गावात परत जायचे आणि वडिलांची व गावकऱ्यांची सेवा करायची असे सोमूने ठरविले. सोमू गावात परतला. त्यांनी लोकांची सेवा केली. भुकेलेल्यांना अन्न पाणी दिले. आजाऱ्यांना औषधी दिली. जनावरांना चारा दिला. सगळ्या पंचक्रोशीत तो दयाळू सोमू म्हणून प्रसिद्ध झाला. सोमू हा एक सज्जन व्यक्ती होता. तो प्रामाणिक होता. त्यामुळे त्याला परीने सुद्धा मदत केली आणि सोमूची ही कथा प्रसिद्ध झाली. त्यामुळे प्रामाणिकपणा हा कधीही कामी येतो. लोभीपणा कधीही कामी येत नाही आणि लोभी माणसांचे कधीही बरे होत नाही. तुम्हाला या कथेतून काय मिळाले, काय तात्पर्य मिळाले, मला कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.